आता पाहूयात आणखीन महत्त्वाच्या 25 बातम्या। इचलकरंजीमधील पंचगंगेचं पाणी संथ गतीनं ओसरण्यास सुरुवात। नदीची पातळी 71.5 फुटांवर, तर अजूनही काही घरांमध्ये पुराचं पाणी। जनावरांसाठी छावणी सुरू। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला। धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले। धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। पावसानं जोर धरल्यास कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची भीती। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। खडकवासला धरणातून आज पुन्हा 11,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सोडला जाणार। नदीकाठच्या गावांना काळजी घेण्याचं आवाहन। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। सिंहगड किल्ला आठवडाभर पर्यटकांसाठी बंद राहणार। दरड हटवण्याचं काम सुरू। पुण्याच्या इंदापूरमधील उजनी धरण 50% भरलं। 2 महिन्यामध्ये उजनी धरणामध्ये 60 टीएमसी पाणी साठा। धरणामध्ये 21,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पुणे शहरामध्ये ठेकेदारांना खड्ड्यामध्ये पाणी असताना केलं सिमेंट काँक्रिटीकरण। पालिकेच्या आदर्श नियमावलीचं उल्लंघन। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। सांगलीमधल्या कृष्णा नदीची पाणी पातळी काही प्रमाणामध्ये घटली, तर कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा नदीमधील पाणी पातळी कमी होत असली तरी पूरग्रस्तांनी घरी परतण्याची घाई करू नये। सांगली जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। पाणी पातळीमध्ये घट असली तरीही कोयनेमधील वाढीव विसर्गानं भीती। सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधील 1,306 घरांची पडझड। पुराच्या पाण्यामध्ये 25 जनावरं वाहून गेली। 5 जणांचा मृत्यू। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती। अतिवृष्टीमुळे राज्यामधील सोयाबीन, कापूस आणि भाजीपाल्याला सर्वाधिक फटका। 127 तालुके बाधित। 1 लाख हेक्टर क्षेत्रावर पाणी। रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा अणुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललं। पावसाळ्यामध्ये बहरलेल्या घाटाचं सौंदर्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद। यवतमाळ जिल्ह्यामधल्या येळाबारा धबधबा प्रवाहित। वाघाडी प्रकल्प पूर्णतः भरल्यानं धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी।